करण या जोडीवर आपल्या संघाचं भवितव्य असणार आहे आणि दुसरीकडे बॉलिंग ट्रॅकवर असेल प्रकाश बारप. 3 ओव्हरचा मॅच आणि हे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये एक चांगलं आणि कडवं लक्ष उभं करण्याची संधी आहे. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. त्याचा विकेट किपर रघुनाथ जोगारी आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं पदभार आपल्याला सांभाळताना पाहायला मिळत आहेत. येणारा काल आपण पाहिला तर रिव्हर्सचा फटका, पहिल्याच बॉल पासून विचारधारा करून आलेला फटका, थेट चला बाउंड्री लाईनच्या पार. कल्पेशची नजाकत पाहायला मिळत आहे आणि पहिल्याच बॉलवर एक आक्रमक फटका, चौकार, 4 धावा. जिथे कल्पेश एक माइंड सेटने आलाय की फर्स्ट बॅटिंग करायची आहे, तर मागे वळायचं नाही आहे, फक्त पुढे चालायचं आहे आणि तोच अनुमान घेऊन मात्र पहिल्या बॉलवर आक्रमक रूपाने मात्र रिव्हर्स फटका खेळला आणि 4 धावा प्राप्त केल्या. आता ऑफस्टंपच्या बाहेर फाईन लेग आणि क्षेत्र आपण पाहिलं तर बाउंड्री जवळ आणि बाउंड्री लाईनच्या पार, फाईन लेग सीमारेखा पार ठोकलेला कल्पेशनं सलगचा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे कल्पेश. आणि तेच विचार करत असताना पाहायला मिळाले होते आणि जेव्हा या खेळाडूच्या सोबत चर्चा केली त्याने सुद्धा भरपूर काही उल्लेख केला होता. यावेळेला पुन्हा एकदा पाहिलं आपण फाईन लेग आणि सलगचा तिसरा चौकार आणि चौकाराची हॅट्रिक्स इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. हॅट्रिक्सचा जर विचार करायचा झाला तर डेफिनेटली आपण पाहतोय ही चौकाराची पहिली हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये नोंदवली जाते कल्पेशच्या माध्यमातून. विकेटची हॅट्रिक्स जर आपण पाहिली तर अजित घरतनं मात्र जी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दर्शवली आणि ही चौकाराची हॅट्रिक दर्शवली आहे कल्पेशच्या बॅटनं. कल्पेशने खूप चांगली बॅटिंग केली आहे. त्यावेळेला फुल टॉस होता, मिस टायमिंग केलाय, झेल मात्र निर्माण झाला होता आणि तो झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. पंकज होते तिथे फाईन लेगला आणि भरपूर वेळ होता त्यांच्याकडे आणि एक इझिली हा कॅच मात्र त्यांच्याकडे पकडण्याची संधी आली होती. हा कॅच पकडला असता तर नक्कीच मी तर म्हणेन कल्पेशला खामोश ठेवला असता आणि भरपूर चांगला फायदा झाला असता, परंतु तसं झालं नाही. जर आणि तर या दोन गोष्टीला क्रिकेटमध्ये प्रत्यक्षात थारा नाही आहे आणि प्रत्यक्षात काय घडलं तर कॅच ड्रॉप आणि धाव मिळाली आहे. टीमच्या टोटलमध्ये भर पडतोय 13. चेंडू फेकून झाले 4, उर्वरित 2 आहेत पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू. कारण थोडंसं इम्प्रोवाइज करत असताना ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. धाव मात्र 1 मिळेल आणि दोन्ही खेळाडू आता मात्र समाधानी राहतात. करण अर्जुन ही जोडी खूप फेमस आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे करण आणि कल्पेश ही जोडीसुद्धा खूप फेमस पाहायला मिळते या टीमसाठी, कारण की या दोन्ही खेळाडूंकडून नेहमीच चांगला स्टार्ट हा कन्वर्ट करून दिला जातोय आणि तेच कार्य सध्या कल्पेशने मित्र म्हणून चांगल्या रीतीने पूर्ण केलं आहे. खोलटप्प्याचा चेंडू अतिशय चांगला ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताने केली आहे. धाव मात्र मिळेल एक. एका धावेनं षटकाची होते समाप्ती. एका धाव्यांची टोटल आपण पाहिली टीमची. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना बिनबाद 15 ची एक मोठी सुरुवात मिळवलेली आहे. गावदेवी देवदल टीमचा विचार होता की टॉस जिंकून आपण फिल्डिंग करायची आहे. तो थोडासा विचार बॅकफुटला ढकलण्याचं कार्य कल्पेशने केलं आहे, परंतु आपण पाहिलं की 2 षटकं असतील, कमबॅक करण्याची संधी गावदेवी देवदलला सुद्धा मिळेल, परंतु तिथे त्या संधीचं सोनं कोणता संघ या दुसऱ्या षटकामध्ये करेल पाहूया. सागर दुसऱ्या क्रमांकासाठी सज्ज झाला आता. सागरची कमालची इनिंग पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली आहे. ओरपी चेंडू लेफ्ट ड्राईव्ह हवेत आहे, झेलची संधी
ओ यावेळेला सुंदर देखना कॅच वनदेशच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय आणि बिग विकेट प्राइसलेस विकेट आपण पाहिली आहे. रन मशीन इज आउट. हा मोठा धक्का म्हणावा लागेल गावदेवी टीमला, कारण की कल्पेश या मॅचचं चित्र कसं पलटू शकतं हे माहिती होतं. एक जीवनदान मिळालं होतं, परंतु इथे कमबॅक केलं आहे आणि गुड बॉलिंग पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. थँक्यू. चांगली देऊन ऐकली आपण. वही मॅचच्या दिशेने मंगेश थोडे इंजर्ड आहेत, परंतु चांगलं क्रिकेट खेळत आहेत. मिस टायमिंग झालाय आणि यावेळेला पाहिले आपण कॅच इज ड्रॉप. हा कुठेतरी कॉलिंग करताना उशीर होताना पाहायला मिळाला. तू माय माय आणि त्याच नंतर आपण बघितलं की जेव्हा डिसाईड केला कोण कॅच पकडेल तत्पूर्वी मात्र वेळ हे मात्र निघून गेली आहे आणि इथे जो कॅच घ्यायला हवा होता, झेल पकडायला हवा होता, तो कॅच मात्र इथून ड्रॉप. मंगेशला सुद्धा बाद करण्याची संधी आली होती, परंतु सागर चांगली बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी आणि विकेट टेकिंग बॉलिंग, कारण की पहिली विकेट मिळवली आणि लगभग दुसरी मिळाली होती परंतु ती गमावली आहे. हॅलो, वॉट हिट. अतिशय चांगला ऑफस्टॉमच्या बाहेर लाईन अँड लेंथला पिक करून पिकअप शॉट आणि हा क्लास करणकडे आहे, त्याने दर्शवलाय आणि चांगला फाटका षटकार ठोकलाय. आक्रमण केलंय सागरवर करण बघले ना, आणि काय प्रेझेंट ऑफ माइंड जबरदस्त. पुन्हा एकदा पाहिलं यावेळेला. हो, कॉलिंग होतं गरजेचं करणं आणि त्यानंतर मात्र विचार करणं हे नाही गृहीत धरलं जाणार. जे काय करायचं होतं ते आधीच करायचं होतं आणि लगभग आपण पाहिलं तरी या इनिंगमध्ये तिसरा कॅच सुट्ट्यात असताना पाहायला मिळतोय. पकडायला हवा. कॅचेस विन द मॅच. हॅलो, थँक्यू. हा पहा ना काय होत आहे की चित्र लगेच कसं बिघडलं जात आहे. कॅच सुटला आणि त्यानंतर षटकार ठोकला आणि सगळ्यात गोष्टी ह्या सगळ्या महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं तर दडपण पाहायला मिळालं. चेंडू अगदी जवळजवळ डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळाला, कारण की लाईन आहे. 2 धावा मात्र मिळतील. धावफलक आता चांगल्या स्थितीमध्ये दिसून येतोय, कारण की 2 बिग हिट आले या ओव्हरमध्ये. कॅच सुटला त्यानंतर आपण बघितलं नतीजा भोगावा लागला आणि धावसंख्या पण पाहिली तर पाहता पाहता तब्बल 32च्या घरामध्ये एंटर करत असताना पाहायला मिळाले. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगली सरासरी प्राप्त केली. म्हणजे पहिलं षटक 15 आणि दुसरं षटक आलं ते म्हणजे तब्बल 17 धाब्यांचा आणि त्यामुळेच टोटल आपण पाहिलं 32. आता 6 चेंडू एक मोठा कमबॅक करून देणं गरजेची बाब असेल. रघुनाथ जोगारी बॉलिंग ट्रॅकवर. हा चेंडू मात्र पाहावा लागतोय. लेग स्टंपच्या बाहेर फेकला जातोय. अतिरिक्त धावा हा सुद्धा एक गंभीर प्रश्न क्रिकेटमध्ये नेहमीच बनत असतो आणि सध्या हा गंभीर प्रश्न देवदल टीमसाठी पहिल्या मॅचमध्ये राहिला. या मॅचमध्ये सुद्धा हाफवाला होता हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू झाला थेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाहावं लागेल. 4 धावांसाठी निघून गेलाय आणि हालाय चौकार.
नक्कीच नक्कीच जे उशिराने दाखल झाले संघ आहे त्यांच्या माहितीसाठी ते आउटफील्ड आपण पाहिलंय थोडंसं झाडी पाहिलाय मी ते परंतु त्या झाडीमध्ये चेंडू थांबला तर 2 धावा आहेत परंतु बाउंड्रीच्या बाहेर गेला तर चौकार डायरेक्टली गेला तर षटकार मिळेल आणि बाउंड्री लाईन तिथे आखलेली आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडूला उचललाय आणि साईडला फेकण्याचा प्रयत्न परंतु ते या वेळेला अशक्य होत आहे. कॅच निर्माण झाला पकडला गेला आणि चांगला कमबॅक इथे रघुनाथ जोगारीने आपल्या गोलंदाजीमध्ये केलंय. विकेट मिळवले मंगेशची. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून परल्यावर तुझं बोवलशील ठना ठना तुझं बोवलशील ठना ठना. लग्नाला जायला शालू नेसू नको. सध्या क्रिकेटचा पर्व आहे संपल्यानंतर मग डीजे महेंद्र सुद्धा विचार करतील लग्नाबद्दल. बॉलिंग कडे आपण वळूया. रघुनाथ जोगारीने कमबॅक केले. उमेश आडल चांगले फटके त्यांच्याकडे सुद्धा आहेत. चांगला क्रिकेटिंग शॉट कव्हरला मात्र खेळला जातोय. चांगली फिल्डिंग झाले परंतु थोडीशी घाई केली आहे. चांगलं क्रिकेट झालं होतं परंतु अशा प्रकारचे जे क्षण असतात घाई करायची गरज नव्हती आणि मी तर म्हणेन की थोडासा ॲक्युरेट थ्रो आला असता तर आपल्या टीमसाठी काहीतरी डेफिनेटली आपण पाहतोय की तिसऱ्या अंपायरला रेफर केलंय. का रेफर केलंय कारण की जेव्हा थ्रो केला तेव्हा जो समोरचा खेळाडू होता तो जाणूनपूर्वक आपण बघितला जाणीवपूर्वक ओके काही तांत्रिक होते अडचणी ते पाहावं लागणार आहे. म्हणजेच पाहूया आपण की काय घडलंय तिथे. हो तर नाही असं काही नाही घडलेलं की स्टंपला नाही लागलेला चेंडू. पायाला लागून चेंडू नक्कीच तो थोडासा दिशा बदलताना पाहिला. म्हणजेच जे मनामध्ये डाऊट होतं अगदी ते क्लिअर झाले. कदाचित असं आउटफील्डमध्ये चित्र कदाचित असं दर्शवलं जात आहे परंतु आम्ही ऑनस्क्रीन पाहिलं की चेंडू फेकला होता आणि पायाला स्पर्श करून चेंडूने थोडीशी दिशा बदलली. जे डाऊट होतं ते क्लिअर झालंय आणि व या मॅचच्या दिशेनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथूनच आता असं दिसून येतंय की गोलंदाजाने चांगलं कमबॅक करून दिलंय रघुनाथ जोगारी.
धावफलक आहे 39. कुठला स्क्वेअर कटचा फटका नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. पाठलाग केला जातोय. चांगली दौड विकेटच्या मध्ये होते. चेंडूची फेकी आली आहे, थोडी खराब आहे, परंतु धावा मिळतील इथून. 3 धावा इथून अर्जित केल्या गेल्या आणि जितकं होतं तितकं चांगलं टोटल मात्र इथून प्लस करण्याचा प्रयत्न अजून सुद्धा आपण पाहिलं तर असेल. इथून चेंडू 1, धावसंख्या आहे 42. शेवटचा बॉल असेल करण. काय बिग फिनिश करेल का आपल्या टीमसाठी? मनसुबा तर होता मात्र तो आणून पडलाय. डॉट डिलेव्हरीज पाहायला मिळत आहे आणि गुड कमबॅक गावदेव देवदल टीमचं होताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच टॉससाठी या दोन टीमचे कर्णधार वर्धवी स्पोर्ट्स राजावली आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा टीम. इतिहास घडवणारा आदिवासी होतर, इतिहास घडवणारा आदिवासी होतर. चला कॅप्टन या त्वरित आपण टास्क करूया. वर्धवी स्पोर्ट्स राजावली आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा टीम. राजावली टीम चे कर्णधार विजय इथे दाखल झाले. रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमला मी रिक्वेस्ट करेन प्रशांत गवले आपले कर्णधार. तुम्ही आज स्वतः असतील की कर्णधार आपण पाठवून द्या, रिक्वेस्ट करेन मी. थँक्यू. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. पाठव. या आशिष या या लवकर या, आपण टॉस करूया. आहेत चला ते आलेत. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला नक्कीच इन्व्हाइट करतो. दोन कर्णधार टॉस. राजावली टीम कडून कॉल. छापा येतोय, छापा. या शुभेच्छा द्या आणि आपण राजावली टीम टॉस जिंकलाय. काय डिसाईड करणार? फिल्डिंग काय वाटते इथे तुम्हाला चेस करणं सोपं जाईल? काय सांगू शकत नाही. या सीझन मध्ये एक ट्रॉफी मिळवली आहे, आत्मविश्वास उंचावलाय तुमचा. काय गेम प्लॅनिंग असेल या मॅच मध्ये? कसं खेळ करणार? कोणते खेळ चांगला खेळ करते तुझ्या टीमसाठी? रोशन आहे, भूमित आहे, मी आहे, इरत आहे. म्हणजेच पहिली स्पर्धा, पहिली ट्रॉफी तुम्हाला मिळाली आहे. दुसरी स्पर्धा मी तर म्हणेन की इथे खेळतायत. काय वाटतंय? दुसरी ट्रॉफी इथून उचलण्याचा प्रयत्न करणारच? प्रयत्न करू आम्ही आणि नक्कीच प्रयत्न सफल होतील असं काय वाटतंय? हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. आता आपण चिंचोटी टीमकडे वळूया. टॉस जिंकला असता काय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. करायची आहे बॅटिंग. कोणाचा फॉर्म चांगला आहे? सध्या कोणाचाच फॉर्म चांगला नाही आहे.
पहिलीच मॅच आहे आमची, तर व्यवस्थित खेळू. पहिलीच मॅच खेळतायत म्हणजेच तुमची अग्निपरीक्षाच असेल, पास होणार. हो, नक्की होणार. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा बस स्टॉपला या मॅचसाठी. टॉस बॉक्समधून अव्वल असं मी येतोय. टॉस जिंकलाय राजवली टीमनं आणि डिसाईड केलं की फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन आपण पहिलं रुद्राक्ष स्पोर्ट्स या टीमला दिलं व या मॅचकडे जिथे चेसिंग आहे खूप महत्त्वाचा आणि या चेसिंगचं धावतं विवरण घेऊन येत आहेत आमचे साथी समजक मित्र विजयजी भोये. धन्यवाद जयश्री. एवढंच आपण पाहिलं तर हा बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वेगानं पूर्ण केलं, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, मात्र ओ हो या ठिकाणी आपण पाहिलं तर एक महत्त्वाची विकेट मात्र डाऊन झाले. आदित्य जोगारीला परतावं लागलं या ठिकाणी. अतिघाई संकटातनी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आणि स्पष्ट एच डीच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळालं. पहिला धक्का बसतोय सागर जोगारी रनआउटच्या आदित्य जोगारी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आदिवासांची सारी पोरे रक्तात त्यांच्या दोरे, आदिवासांची सारी पोरे रक्तात त्यांच्या दोरे, आदिवासांची सारी पोरे रक्तात त्यांच्या दोरे, आदिवासांची सारी पोरे रक्तात त्यांच्या दोरे. चांगली गीता ऐकवली जातात, चांगली धून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. डीजे महेंद्र आणि खूप चांगलं डीजे वादक आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑन एरिया क्लिअर केला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रघुनाथ जोगरेच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. शपथ घेऊ कल्पेशच्या विरोधामध्ये हल्ला केलाय. हो 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 चेंज ऑफ द पेस निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन केलं. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट सिद्ध करत असताना यावेळेस काय जबरदस्त ही डिलेवरी. अगदी यावेळेस आपण पाहिलं तर बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरण हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पेश केला आहे गोलंदाज कल्पेश सापटेनं. षटकातील पुढचा बॉल एवढंच आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल येतोय. 5 चेंडू टाकून झाले. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 8 धावा जरूर पाहायला मिळतात. यावेळेस एखादा मोठा फटका आला तर निश्चितच जे हवं आहे, ज्या अनुषंगाने चालायचं आहे रन रेट घेऊन, निश्चितच त्या दिशेने वाटचाल होईल. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. जवळजवळ षटकार आल्यानंतर 3 चेंडू डॉट या ठिकाणी हाताळलेत. हा आहे अनुभव आणि एक चांगला कमबॅक कल्पेश सापटेच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळाला. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर ओव्हर पिच हाताळला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये निश्चितच पाहायला मिळाले. म्हटलं जातं ना, सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे तुमच्या मनातील विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन ह्याची शक्ती फार अफाट आहे. कारण तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी कोणी अडवणार नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच एक चांगला कमबॅक गोलंदाजाकडनं पाहायला जरूर मिळाला. संकेत भगळी, कैलास भगळी यांचे सुपुत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संकेत भगळी आपल्या बापाच्या पावलावरती पाऊल ठेवून निश्चितच एक जबरदस्त गोलंदाज, सातत्यानं जरूर चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं देखील पाहायला मिळाले. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, त्या सशांना हरवण्याची हिंमत मात्र नक्की ठेवावी लागेल यावेळेस या दोन बॅटरला. ऑन स्ट्राईक वरती बॅटर सागर. हॅलो, टॉस डिलिव्हरी होती परंतु त्याचा फायदा. हॅलो हॅलो, फुल टॉस डिलिव्हरी होती परंतु याचा फायदा उचलू शकला नाही आहे बॅटर.
षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि यावेळेस मात्र चेंडूला भिडकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. धन्यवाद डीजे. आता मात्र या ठिकाणी जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल सागर जोगारी याला जर सामना जिंकायचा असेल तर. षटकार या ठिकाणी जरूर पेश केलाय. षटकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14 आणि अजून सुद्धा आपण पाहिलं तर 10 बॉल शिल्लक आहेत आणि 29 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर चेंडू होता त्याच्यावरती आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता आणि निश्चितच सक्सेसफुल देखील होताना या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. बॅक टू बॅक दोन्ही षटकार सागरच्या बॅटमधनं या ठिकाणी पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मात्र सहज सोपा झेल मात्र होतोय ड्रॉप. असं वाटलं होतं की हा झेल मात्र पकडला जाईल मात्र झेल सुटला गेला. म्हटलं जातं ना जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असतील तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव त्यांनाच संधी देतो ज्यांच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता असते ॲबिलिटी असते. एवढंच आपण पाहिलं तर सागर जोगारीला मात्र जीवनदान मिळालं गेलंय. त्याच्याकडे ती क्षमता आहे तो कुठल्याही क्षणी आक्रमण रूप धारण करू शकतो. सध्या तरी चांगलं बॅटिंग करतोय. यावेळेस ऑन स्ट्राईकवरती रघुनाथ जोगारी. ॲप ट्रॅकर बॉल होता परंतु बॅट अगोदर फिरली गेली. कदाचित जास्त सराव नसावा थोडंसं निश्चित आपण पाहिलं तर आतापर्यंत जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळले गेलेत. सात चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल रघुनाथ जोगारीचा खेळ. आउट. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं अंधार झाला की दिवा पाहिजे आणि त्या दिव्याचा जर प्रकाश हवा असेल ना तर अजून मॅच जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 22 धावा पाहिजेत. बघूया या 22 धावा रोखण्यासाठी गोलंदाज शैलेश शेलार मात्र त्या 22 धावा पूर्ण करण्यासाठी ऑन स्ट्राईकवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर सागर जोगार इन फायर कारण चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात.
6 बॉल शिल्लक आहेत, 22 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच संपला नाहीये. शैलेश शेलारचा हा पहिला बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. 5 बॉल आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉल 20 धावांची आवश्यकता. यानंतर आणखी एक बिग मॅच जरूर पाहायला मिळेल. राजावली वर्सेस रुद्राक्ष स्फोट गवलीपाडा. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. कधी कधी वाईट रन्स देखील मॅच देखील होते टाईट. देवदलसाठी एवढंच म्हणेन, आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल पण हिंमत कधीच हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. 5 बॉल आता मात्र 19 ची गरज आहे. यावेळेस अजून एक वाईट, बॅक टू बॅक हा दुसरा वाईट. आता मात्र 5 मध्ये 18 ची गरज. 5 चेंडू 18. यावेळेस आपण पाहिलं तर अक्षरशः खेचून मारलाय. ऑन साइडचा बॉल आणि निश्चित आपण पाहिला तर ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. 2 धावा केलेत कंप्लीट. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 27 झालेत आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 4 मध्ये 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 16 धावा. एक मोठा विकेट सामन्यामध्ये वापसी करून देईल, परंतु तो कोणाच्या बॅटमधनं येईल सागर आहे. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सचिनच्या माध्यमातून. कदाचित हा चेंडू जर या ठिकाणी निसटला असता तर 4 धावा जरूर मिळाल्या असत्या, कारण बॅकअपला कोणी नव्हता नॉन स्टॉप रिझनच्या बाजूनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सहज सोपा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. सागरला देखील डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. आणखी एक मोठा धक्का. यावेळेस आपण पाहिलं तर 70% सामन्यावरती पकड मजबूत केली आहे. 30% सामना आहे तो म्हणजेच गावदेवी स्फोट देवदलच्या बाजूनं. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 16 धावा. आता काहीतरी या ठिकाणी चमत्कार घडला तरच मात्र गावदेवी स्फोट देवदलच्या बाजूने हा निकाल लागेल. बघूया काही चमत्कार घडतोय का. क्रिकेटच्या पटलावरती असे अनेक रेकॉर्ड मात्र घडले गेलेत. दोन बॉल 16 ची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे दिनेशच्या बॅट मधनं मिळालेले एक सिंगल. सिंगलनं काही होणार नाहीये. आता मात्र पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व ठेवलंय ते म्हणजेच आई गावदेवी स्फोट पाटीलवाडा टीमनं, ज्या अनुषंगाने त्यांचा ह्या मॅच मध्ये खेळ राहिला, खूप चांगला खेळ राहिला. आता औपचारिकता बाकी आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. इंटू द गॅप शोधला गेलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय हा चौकार. आणि चौकारानं आपण पाहिलं तर
फार काही होऊ शकणार नाही आहे. असे फटके सुरुवातीला यायला हवे होते, मात्र हे शेवटला फटके आलेत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे सामना जो आहे तो जिंकलाय, तो म्हणजेच गावदेवी स्फोट पाटीलपाडा टीमनं. हार्दिक रघुनाथ जोगारी फ्रॉम टीम गावदेवी स्फोट देवदल आणि कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश सापटे फ्रॉम टीम गावदेवी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा. नुकताच झालेल्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जाईल. निश्चितच नॉट आउट एकच नाव आमच्यापर्यंत पोहोचले गेले, लेट आले परंतु थेट आले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच मिस्टर करण भगली या खेळाडूला. कॉंग्रॅच्युलेशन करण, अतिशय चांगला खेळ आपला राहिला या मॅचमध्ये. सकाळच्या